नमस्कार शेतकरी मित्र. मी आज आवळा बागेमध्ये आलेलो आहे. ही आवळा बाग जवळपास 40 एकरची आहे. 20 एकरची. 40 एकरमध्ये आणखीन प्लांटेशन केलेलं आहे. सध्याच्याला आवळ्याला खूप मागणी आहे. 2020 अगोदर आवळ्याला अजिबात मागणी नव्हती. म्हणजे शेतकऱ्यांनी जे झाडं लावले ते आवळा विक्री अभावी बागा बऱ्याच शेतकऱ्यांनी काढून टाकल्या. परंतु कोरोना काळामध्ये आवळ्याचं चांगलं महत्त्व प्राप्त झालेलं आहे. तेव्हापासून मागणी वाढलेली आहे. आज शेतकऱ्याच्या शेतावरून आज मी ज्या बागेमध्ये आहे, ती बाग आहे 20 एकरची. आज काढणी चालू होऊन 2 महिने झालेले आहेत. आजपर्यंत 20 एकरमध्ये 38 लाख रुपये प्राप्त झालेले आहेत. आणखीन कमीत कमी 60 टन माल शिल्लक आहे. परंतु दर घसरल्यामुळे सुरुवातीला 35-36 रुपये के जी जागेवर गेलेला आहे आणि आज सरसगट डागीमुळं सरसगट 20 रुपये पर के जी चालू आहे. म्हणजे सरासरी अपेक्षित उत्पादन आहे 50 लाख रुपये. जर 20 एकरमध्ये 50 लाख रुपये उत्पादन होत असेल तर आवळा बागेसाठी अवश्य शेतकऱ्यांनी विचार करावा. का करावा? लागवड केल्यापासून 4थ्या वर्षी 3ऱ्या वर्षीपासून उत्पादन बऱ्यापैकी येतं आणि 4थ्या वर्षीपासून उत्पादन चांगलं यायला सुरुवात होतं. सरासरी एकरी 5 वर्षानंतर जर 30-35 रुपये भाव मिळाला तर सरासरी कमी खर्चामध्ये कमी मशागतीमध्ये जर एकरी 2 लाख रुपये मिळत असतील तर का शेतकऱ्यांनी विचार करू नये असं मला वाटतं. त्यासाठी सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे, ज्याच्याकडे खर्च कमी करायचं क्षेत्र आहे आणि चरडभरड जमीन असेल तरी चालते, त्याला थोडं एप्रिलमध्ये पाण्याचं नियोजन आणि थोडं खताचं नियोजन केलं तर अतिशय छान उत्पन्न देणारं पीक आहे. त्यासाठी सर्व शेतकरी मित्रांना विनंती आहे, आवळ्याचा अवश्य विचार करावा, आवळा लागवडीचा. नमस्कार.